नमस्कार. आज आहे मातृदिन आई. मातृदिनी. बरं आई, मदर डे म्हणलं पाहिजे हं. का मातृदिन म्हणलं पाहिजे? मातृदिन. हा, मातृदिन. आपण मराठी आहोत ना? आपण मराठी. मग मराठी चांगलं असतं का नाही? बलकी चांगला. मग तुला आई मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा तुम्हाला आशीर्वाद. हो ना? मुलायला, नातायला, नात सुनायला आणि सुनायला पण. हो ना? सगळ्याला माझा आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे अशा आनंदात राहिले पाहिजे. असेच माझ्या डोळ्यात दिसले म्हणजे मला बरं वाटतं. मग आता आनंदात नाही राहत का? आनंदातच राहते. आनंदात राहिले का मग माणसाला एकदम बरं वाटतं, चांगलं वाटतं. आई तुझं वय किती आता? 80? माझं वय 80. अजून किती वर्ष जगायचं काही तुला? काय सांगता येईल? तरी इच्छा काय आहे तुझी? काय नाही. दिवस आनंदात चालले, मग असं वाटतं का एक 10-20 वर्ष अजून जगावा? नाही का नको परमेश्वराने आणलं का? नको. मग कसं येईल द्यायचा भरोसा. कधी मरण येईल त्याचं काही सांगता येणार नाही. कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा भरोसा. म्हणून म्हणले आपल्या काही हातात नाही ते. आल्या देवाच्या मनात ते कोणाच आले ना. सर्व मुलं हरिश्चंद्र तारा राणी वाई डोंब्या घरी पाणी. सर्व मुलं नातू तुला जीव लावतात. एकदम सगळे जीव लावत्या. सगळा आनंद आहे. मा नातू भारी. माझे नात आहेत, सगळ्या नात्याचा जीव आहे. आजी बाबा, सर्व आजी बाबा सगळे निर्व्यसनी. खाणं नाही, पिणं नाही, दारू नाही, काहीच नाही. एकदम माळकरी, सुनारी आणि मुलं पण नातू पण. आई कसे दिवस गेले का तुझे? पहिले तर वाईट दिवस गेले पण आता चांगले दिवस आले. बरं मी कसं होतो लहानपणी सांग. लहानपणी तू एकदम हे होता. काय एकदम म्हणजे काय होतो आई? मी एकदम हुशार होता, चांगला हुशार होतो का? होतो. मला तर म्हणे 5वी पर्यंत पास येत नव्हता होता. पण नंतर हुशार झाला ना, मोठा झाले. हा का? मग मोठा झाले, हुशार झाला, मशीन काम करायला लागला. असं अजून काय केलं? शाळेमध्ये जरी कमी असेल आता पत्रकार झाला. किती चौकडच्या बातम्या हे हुशार झाला. सगळं गावात गुण घेत्या, सगळीकडे तुझे गुण घेत्या. अजून काही काही कष्ट केले आई मी? भरपूर कष्ट केले. गावात केले, सगळीकडे केले. कोण असं धरणार होते, दादा नोकरीला होते. मग 10वीला नापास झालो तुम्ही? 10वीला नापास झाला. मग काय केलं तिथे काय केलं? आई 10वीला इंग्लिश मध्ये नापास झालो होतो मी. पण मग वर्षच वाया गेलं. पण मग मी काही रिकामा बसलो नाही. मशीन काम केलं. शेतामध्ये गेला, गावावर शेतामध्ये जाऊन काम करू लागायचा. नंतर मग इकडे आला नाशिकला आल्यानंतर नाशिकला बी खूप कष्ट केले. नाही 10वीला नापास झालो, मस्त हॉटेल टाकलं धरणावर. चहा भजी कशी राहायची काही? चहा भजी कशी करायची भजी माझ्या हातची? एकदम भारी. आणि चहा बी विलायची वगैरे टाकून मस्त गरमागरम अद्रक लिंबू गरमागरम चहा. खूप कष्ट केले. बहिणीचं लग्न होतं, मदत केली. असं सायकल खूप चालवायचो ना मी. सायकल चालवायचा, सायकल चरद लावायचा. त्याच्यात पहिलाच यायचा, कुठं पहिलाच यायचा. असं सावळ्याला गेला, सावळ्याला मशीन काम केलं. खूप कष्ट केलं. मशीन काम शिकला. उपाशी राहिला नाही. सगळं गावावर आलं, कष्ट केले. नंतर गावावर आलो, मस्त टेलर काम, शेतात काम. तिथूनच मग नंतर 1997 पासून पत्रकारितेत आलो. टेलर काम करता करताच बातम्या वगैरे द्यायला लागलो ना. नंतर इकडे आलो नाशिकला पोरं शिकवले. परिस्थिती कशी जरी असली त्या परिस्थिती मधून पुढं पोरं इंजिनियर झाले. सून इंजिनियर आहे. दुसरी मुलाचं लग्न झालं, दुसरी सुनली. तू पण शिकला. 10वी पास झालो, 12वी पास झालो. सुनबाई चांगली भेटली. मुलांना शिकवता यशवंतराव विद्यापीठाकडून MCJ केलं. बरोबर ना? भाग्यवान आहे मी. माझे पोरं खूप चांगले, नातू चांगले. माझं नशीब. आई माग गुडघे दुखत होते तुझे? माझे गुडघे दुखत होते. मुलगी म्हणायची ऑपरेशन करू नको, मोठा मुलगा म्हणायचा करू नको, असे पुष्कळ म्हणायचे करू नको. पण मी मन धीट केलं. माझा भाऊ मायपोटी माझा 80 वर्षाचं वय करू नको उलट जास्त होईल. जे जगायचं 10-20 वर्ष ते जगणार नाही. पण शेवटी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि ऑपरेशन केलं. माझं कसं आहे, तुला चालतं वगैरे? एकदम चांगलं चालता येतं मला. काही त्रास नाही. एकदम चांगलं झालं. नाही तर उठता येत नव्हतं, काही नव्हतं.
काय नाही. अजून काय म्हणाल दादा वगैरे काय? काय नाही, व्यवस्थित आहे. आता चालायची त्याची परिस्थिती, त्याला चालता येत नाही, उठता येत नाही, खूप कष्ट करेल आई, काही तुमच्या नाही. लग्नाच्या काही गोष्टी सांग ना. लग्नाच्या दादांनी मारलं तुला आईला अगोदर दारू प्यायचे? अरे नवरी ते सांगू नये बाबा. काय बरं? नाही आता किती सांगत. दिवस झाले? आता तुमच्या लग्नाला किती वर्ष तेवढं झाले? केलं काय का? की तेवढं आता केलं, दादा तेवढं 86 वर्षाचे आहे. सांग सांग तेवढं मला. एक नाही, तेवढं एक केलं का? एक तेवढं आता कामात येईल. काही नाही, पण मग दारू नाही प्यायचे नाही. मारायचे तुला? मारायचे मग, पण जाऊ दे, त्याच्यातूनच चांगलं झालं ना. हा ना. मग मी चांगली राहिली ना. आणि आम्ही घाबरायचो ना खूप दादांना. मग खूप घाबरायचे तुम्ही. दादा बाहेरून आले म्हणजे का, दादा आले म्हणजे का, कोणी ह्या कोपऱ्याला बसायचं तर कोणी त्या कोपऱ्याला बसायचं पुस्तक घेऊन. माझ्या पोरले अभ्यास करू राहिले बा असं. कडक स्वभाव होता बापाचा, म्हणून कडक स्वभावामुळे चांगलं झालं. त्यावेळेस वडिलांचा एकट्याचा पगार राहायचा आणि 3 भाऊ होतो आम्ही, एक बहीण. आणि थोडस कष्टच होते, शेतीचं वगैरे काही भेटत नव्हतं त्यावेळेस. धान्य विकत आणावं लागायचं का काही. आईने 10 रुपये दिले की मी त्यावेळेस पायलीवर बाजरी भेटायची. बाजरी भेटायची, बाजरी गिरणीमध्ये जायचं मी सायकल घेऊन आणि गिरणीतून दळण आणायचं 10 रुपये दिले का. असे वाईट दिवस काढल्याशिवाय, केले पोराने चांगलं झालं. उन्हात उन्हाचे चटके सहन केल्याशिवाय सावलीत बसता येत नाही आणि सावलीचा आनंदही घेता येत नाही. बरोबर आहे ना आई? कष्ट केल्याशिवाय फळ नाही मिळत. हो. आईने भरपूर मेहनत केली त्या छोट्याशा पगारामध्ये. तिघी मुलांची शिक्षण, त्यांची शाळेची फी, शोभाताईचं नंतर लग्न झालं. तर असं भरपूर पहिलं सर्व आम्ही, मला वाटतं काही दारू प्यायचे त्या टाइमला, थोडस मटण मच्छी वगैरे खात होतो आपण. थोडं करायचे, भांडणं करायचे, जे म्हणायचे काय मटण मच्छी. मी बी मग तिघ भाऊ करायचे भांडणं, तिघ भाऊ खात होते. पण ते तर सुटल्यानंतर सगळं घरच एकदम आपलं ब्राह्मणासारखं झालं. हा, छान झालं, छान झालं, चांगलं झालं. आणि तर अशी माझी छान छान आई, लय भारी आई. सुख दुःखामध्ये कधी न डगमगलेली. मागे वडील 13 वर्षापूर्वी आजारी पडले आणि बायपास वगैरे होईल असं वाटलं होतं, ब्रेस्ट ब्लॉकेज वगैरे होते. आता 1,500-2 हजारच्या गोळ्या औषधं खातात, पण चांगले आहे दादा. आणि आई देखील आता चांगली झालेली. आता म्हणते जरा थोडस कंबर दुखत, पण मग आता काय, आता वयामानानुसार त्रास का घरी. आम्ही माळकरी झालो, आमच्या माग आमचे पुतणे माळकरी झाले. आणि आई कुठे कुठे फिरवलं ग मी तुला, सांग बरं? भरपूर ठिकाणी फिरवलं. पंढरपूर, किती वेळेस गेलो? अक्कलकोट, भीमाशंकर, देव आळंदी, भगवानगड. आणि विमानात गेलो, विमानात जाऊन आलो. चांगली आठवण राहिली. बालाजी, ती आठवण राहिली. खिडकीत बसवलं, कसं येईन, कसं चालत येईन येईन दाखवलं छानपैकी. आज मदर डे आहे. मदर डेच्या आईला खूप खूप शुभेच्छा. छानपैकी काही आठवणी आल्यास आई छानपैकी भज्याची आमटी करायची बरं का, अशी लागायची मस्त मस्त उसळ. आईच्या हाताची चवच न्यारी होती. काय ती गरम बाजरीची भाकर. त्यावेळेस कुठे गॅस होता आपल्याकडे, दादा कुठेला होते, चूल होती, चूल. आणि ती भाकर केली का चुलीला लावायची गरम, मस्त पैकी गरम गरम भाजी, काळ्या मसाल्याची भाजी छान लागायची. सगळ्याच गोष्टीला चव होती. आता किती भारी होतं ना. लय भारी होतं. गरिबी होती पण खूप छान होतं ना. आणि ते जे अन्न जे होतं त्याच्यात बी एक चव होती का काही. गुळाचा काला करून द्यायची आई. मग करून द्यायची ना. मग मला डब्याला गावरानी बाजरी आणि खूप खूप मस्त ना, मस्त एकदम छान. त्यावेळेस कुठे तांदूळ भेटायचे का दररोज खिचडी का कधी गहू वगैरे काही नव्हतं. बाजरी परिस्थिती कशी होती पण चांगलं होतं. मला एकदा आठवत आई, तू ढासलं केलं होतं, ढासलं आज कोणाला आठवणार नाही, पण आईने ते ढासलं मला वाटतं बाजरी, ज्वारी, गहू, अजून काही ज्या डाळी असतात त्या डाळी एकत्र केल्या आणि मग त्यांच्या त्या डाळींचं असं बारीक बारीक दळलं आणि मग छानपैकी ते ढासलं केलं होतं. आणि त्या ढासल्याला ते जिरं, लसूण आणि मस्त तेल, मोहरी आणि थोडा मसाला, आणि काय ती चव लय भारी. मस्त मस्त ना.
अजून काय सांगू इच्छिशील तू? काय मुलांना काय सांगू इच्छिशील? आज जगामध्ये बरचस काही चाललेलं आहे. आई आणि मुलाचं प्रेम इस्टेट संपत्तीवरून कमी होत चाललेलं आहे. काहीतरी वाद विवाद चालू राहतात, काही सुना सासू मध्ये चालू राहतात. तर हे वाद मिटले पाहिजे, केले नाही पाहिजे, कारण आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना खूप हाताला चटके सहन करत मुलांना शिकवलेलं असतं. सांग सांग. लहानचं मोठं केलं तर सुनांनी जीव लावायला पाहिजे आणि मुलांनी बी जीव लावायला पाहिजे आई बापांना. असं मुलांनी जर जीव लावलं त्याशी मुलं त्याला जीव लावतील. ते संस्कार राहते. ते एक आमचे संस्कार, आमची सासू होती, आमच्या सासूचे भोळे बाबडे संस्कार होते तर आम्हाला चांगली लागली. त्याच्या मग आता माझ्या सुनाला चांगली लागेले. माझ्या सुना बी खूप मस्त भारी आहे. तुळशीला पाणी घालत्या, एकादशी करत्या आणि माळकरी आहे सुना. असं आहे. त्यांचे आईबाप माळकरी आहे, सुनाचे आईबाप माळकरी, भाऊ माळकरी, सगळं आमचं कुटुंब सोयरे धारे सगळे माळकरी. अरे वा वा. चला, अशी माझी लाडकी आई. कधी कधी आईचं माझं भांडण झालंय बरं का. भांडण झालं का आई गुच्चू बसती, मग मी बी गुच्चू बसतो का थोडस, लगेच 10-15 मिनिटांनी बोलतो. काय काही चालेल. राग आला म्हणजे राग आला का बोलते आई. चला, मातृदिनाच्या सर्व माझे जेवढ्याही या जगामध्ये देशामध्ये सर्व माझ्यापेक्षा सर्व माझ्या मोठ्या ज्येष्ठ आईंना खूप खूप या मातृदिनाच्या शुभेच्छा. व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. सच बनवला, आलं मनात आणि केलं. काहीतरी आठवणी असतात, या आठवणी राहिल्याच पाहिजे. अहो काय कधी कुणाचा भरोसा. आज थोडा व्हिडिओ बनवायला लेट झाला. काय झालं, आमच्या आईचे मामा होते अजून 90 वर्षाचे, ते 3-4 दिवसापूर्वी वारले. तर मग तिथे दारावर गेलो होतो मी, येवला तालुक्यात राजापूरला. इथून जवळपास 115 किलोमीटर आहे. तर सकाळी 7 वाजता उठलो, मोटरसायकलवर मीरा आणि मी म्हणजे मिसेस आम्ही जाऊन आलो. त्यानंतर इतकं ऊन लागलं ना, भयंकर ऊन होतं. झोप काढली, फ्रेश झालो आणि मस्त आईची मुलाखत घेतली. छान छान गरमागरम चहा घेऊन. बोल बाय बाय आई. बाय 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 बाय.